पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पुण्यामध्ये अजित पवार यांना भारतीय जनता पक्षाने मोठा धक्का दिलाय। माजी उपमहापौर दिलीप बराट यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। त्यामुळे आता पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का मानला जातोय। माजी उपमहापौर दिलीप बराट यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। तर पुण्यामध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसलेला आहे। भारतीय जनता पक्षाने त्यांना धक्का दिलाय। माजी उपमहापौर दिलीप बराट यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला। मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेशही पार पडलेला आहे। कारण आम्ही लहानपणापासून म्हणजे दिलीप भाऊंचं काम पाहत आलो। वांज्यासारख्या एका मोठ्या ग्रामपंचायतीचे ते सरपंच होते। सातत्याने महानगरपालिकेमध्ये वारंवार निवडून येत होते। त्यानंतर पुण्याचे उपमहापौर म्हणून त्यांनी काम पाहिलं। महापालिकेत विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम पाहिलं। खडकवासला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीनं लढवलेली आहे। आणि म्हणून जवळपास 40 वर्षाचा सामाजिक आणि राजकीय जीवनाचा ज्यांचा अनुभव आहे, असा नेता आज भारतीय जनता पार्टीमध्ये येतो, याचा आम्हाला आनंद वाटतो। निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद आज वाढते। आणि भाऊ केवळ भूषणलाच नाही, पण आम्हालाही सगळ्यांना तुमचं मार्गदर्शन आता इथून पुढे वेळ द्यायचंही आम्हाला समाधान वाटतं। त्यामुळे एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांनी केलेली, तुम्ही विचार करा, त्यांनी जी भावना व्यक्त केली की मला कुठली निवडणूक नाही लढायची, पण मला मोदीजींच्या विचारावरती देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचंय, अशी भूमिका, अशी भावना असलेले नेते फार क्वचित मिळतात। आणि म्हणून मला त्याचं विशेष वाटतं की असा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आला, ज्याचं समाजामध्ये खूप मोठं योगदान आहे। केवळ राजकीय जीवनामध्येच नाही, पण साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा गेले अनेक वर्ष, जवळपास 19-20 वर्ष कोथरूड साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रामध्ये। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पुण्यामध्ये भाजप शिवसेनेमध्ये जागा वाटपाचं तरांगडं। भाजपनं 15 जागा दिल्या होत्या, 25 जागांवर ठाम आहोत। भाजपला पत्र पाठवलं अशी माहिती आता नीलम गोरे यांनी दिलेली आहे। काल रात्री 25 वॉर्डांची यादी माझ्याकडे आमच्या राज्य पातळीवरती माननीय एकनाथजी शिंदे यांच्या वतीने माननीय उदय सामंत यांनी पाठवली। आणि आम्हाला भारतीय जनता पक्षाने ज्या 15 जागा देऊ केलेल्या आहेत त्या स्वीकारार्ह नाहीत, त्या स्वीकारणे योग्य नाहीत। आणि म्हणून आम्ही ही 25 वॉर्डांची यादी आपल्याकडे देतोय आणि त्यानुसार विचार व्हावा अशा प्रकारचं ते पत्र माझ्या सहीने द्यावं, अशा प्रकारने त्यांची सूचना आली। तर त्यांच्या सूचनेप्रमाणे ते पत्र आम्ही रात्रीच तयार केलं आणि सकाळीच आम्ही गणेश बिडकर यांच्याकडे ते पाठवलेलं आहे। महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरुवातीपासूनच नव्हता। मंत्री उदय सामंतांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे। युतीत लढायचं निश्चित आहे। 227 जागांवर महायुती असेल। मंत्री उदय सामंतांनी युतीच्या संदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं। जागा वाटपाची बोलणी ही अंतिम टप्प्यामध्ये आहे। युतीनं लढायचं हे निश्चित आहे। कोणाला किती जागा मिळाल्या याच्यापेक्षा 227 ठिकाणी आपण महायुती म्हणून लढतोय। आणि आपल्याला माहिती आहे की स्वतःच्या अस्तित्वासाठी काही लोकांनी काय आघाड्या केल्या असतील, युत्या केल्या असतील आणि ते पुढे जात असतील, तर त्याचा कुठचाही फरक हा आमच्या युतीवर पडणार नाही। आम्ही अतिशय संथ गतीनं जरी चाललेलो असलो तरी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल। नाही, आज होईल ना 27 जागांवरचं घोडं जे अडलेलं आहे ते आज। मी काय सांगितलं, जागा वाटपा संदर्भामध्ये जो निवडून येणार आहे त्याला उमेदवारी देण्याच्या संदर्भातला आमचा जो क्रायटेरिया आहे माननीय शिंदे साहेबांचा, माननीय देवेंद्रजींचा, त्या याच्यावर आम्ही चर्चा करतोय, म्हणून कदाचित वेळ लागत असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।